मला कधीच वाटलं नाही की मी पॉलिटिक्समध्ये जाईल. आजही महाराष्ट्रामध्ये खूप महिला सरपंच आहेत किंवा महिला प्रतिनिधी आहेत, विशेषतः महिला सरपंच. हो, खरंच त्यांना त्यांच्या मनाने काम करून देतात. महिला सरपंच असते आणि तिथे पतीचा वावर जास्त असतो. समाजसेवा ही केवळ एक जबाबदारी नाहीये, तर ती एक संधी आहे लोकांसाठी चांगलं काम करण्याची. ठीक आहे, निवडणूक लढवायची आहे, पण मला सदस्य नाही व्हायचं, तर मला सरपंच व्हायचंय. मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवती कार्याध्यक्ष पदाची संधी दिली. भावी आमदार कधी विचार केला? प्रत्येकाला वाटतं की आपण ज्या फील्डमध्ये आहे तिथे टॉपचं असावं, तसं मलाही वाटतं. कारेगाव ग्रामपंचायतला एवढ्या मोठ्या प्रमाणात टॅक्स येतो, आर्थिकदृष्ट्या कॅपेबल ग्रामपंचायत असताना देखील गावामध्ये सुशोभीकरण हे काहीच नव्हतं. मला खूप अभिमान वाटायचा की माझे वडील हे आर्मीमध्ये आहे, देशाची सेवा करत आहेत. माझ्या ब्लडमध्येच देशभक्ती आहे, समाजासाठी चांगलं काम करण्याची इच्छा आहे. राजकारण हे फक्त सत्तेसाठी नसते, तर त्या लोकांच्या कल्याणासाठी असते, लोकसेवेसाठी असते, आणि हेच ध्येय घेऊन मी राजकारणात आले. माझ्यावरती आणि माझ्याबरोबरच्या काही सदस्यांवरती अतिक्रमण केल्याबाबत केस दाखल केली होती. नमस्कार, मी किरण निंबोरे, वास्तव कट्टेवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपणा सर्वांना माहिती आहे की प्रत्येक वर्षी 8 मार्च रोजी आपण महिला दिन साजरा करतो. ॲक्च्युली तो साजरा करावा लागणं हेच आपलं दुर्दैव आहे. परंतु याच्यावरून आपल्या हे लक्षात येतं की अजूनही आपल्याला महिला दिन साजरा करावा लागतो, म्हणजे समाजामध्ये महिलांना जी आपण किंमत देतो ती किती देतो. कारण जर आपल्याला महिला आणि पुरुष आपण जे म्हणतो की खांद्याला खांदा लावून काम करतात, समानता आहे, इक्वेलिटी आहे, ती जर असती तर आज महिला दिन साजरा करायची गरज पडली नसती. कारण आजही कित्येक महिला अशा आहेत की ज्या समाजातील घटकांपासून वंचित आहेत, त्यांना कुठलाही अधिकार नाही, चूल आणि मूल याच्यापासून त्यांना अजूनही बाजूला जाऊन दिलेलं नाही. आणि हाच जो काही बदल आहे, हा बदल कुठेतरी घडला पाहिजे. याच्यासाठी समाजामध्ये काही महिला आहेत की ज्या कर्तृत्वाने त्यांचं नाव कुठेतरी त्यांनी उंचावलेलं आपण पाहतो. आणि अशाच महिलांना प्रेरणा म्हणून या कर्तृत्ववान महिलांना आपण दरवर्षी 8 मार्च निमित्त 8 महिला अधिकाऱ्यांच्या मुलाखती वास्तव कट्ट्यावरती घेत असतो की ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. तर आज जागतिक महिला दिनानिमित्त आपण ज्या काही महिला गेस्ट बोलवत आहोत, 8 महिला, त्यातील आजच्या आपल्या पहिला गेस्ट आहेत. मला वाटतं की महाराष्ट्रातील अशी कुठली व्यक्ती नसेल की ते त्यांना ओळखत नसेल. आज आपल्यासोबत वास्तव कट्ट्यावरती आहेत निर्मला शुभम नवले, की ज्या कारेगाव ग्रामपंचायतच्या माजी सरपंच आहेत. हे आपल्या सर्वांना माहिती आहे, कारण आपण सोशल मीडियावरती त्यांना भरपूर वेळा पाहिलेलं असणारच, यात काही शंका नाही. आणि त्या सध्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आहेत. एकंदरीत यांचा जर प्रवास जाणून घ्यायचा झाला तर मॅडम इंजिनियर आहेत. आणि एकंदरीत एक इंजिनियर मुलगी ज्यावेळेस एखाद्या ग्रामपंचायतची सदस्य होती, आणि तीही कारेगावसारख्या ग्रामपंचायतची सदस्य, आणि त्यांच्या कार्यकालामध्ये 3.5 वर्षाच्या कार्यकालामध्ये जवळपास 75 ते 100 कोटीचा निधी त्यांनी ग्रामपंचायतमध्ये खर्च केला आणि अनेक गोष्टी त्यांनी घडून आणल्या. अशा मॅडम आपल्यासोबत आहेत. निर्मलाताई, आपलं खूप खूप स्वागत वास्तव कट्ट्यावरती. खरं तर वडील तुमचे मिलिटरीमध्ये, येस, आणि आपल्याला माहिती आहे की मिलिटरी म्हटलं की शिस्त. हो, डिसिप्लिन इज फर्स्ट. येस. आणि त्यात तुम्ही इंजिनिअरिंग केलं. तर बऱ्यापैकी आम्ही पाहतो की इंजिनिअरिंग म्हटलं की मोठ्या पगाराची नोकरी, किंवा सध्याचा कल आहे MPSC किंवा UPSC, आणि त्याच्यातून IAS IPS बनण्याचं स्वप्न. तुम्ही डायरेक्ट सरपंच झालात. सरपंच पदाचा भार सांभाळल्याच्या नंतर तुम्ही जे काही 100 कोटी ग्रामपंचायतीवरती खर्च केले, त्याचा प्रवास आम्हाला ऐकायचा. परंतु थोडंसं आपण मागे जाऊयात. तुमच्या कॉलेज, प्रत्येकाचं काहीतरी स्वप्न असतं. तुम्ही इंजिनिअरिंग केलं, काय स्वप्न होतं तुमचं? माझं पण इंजिनियर होऊन एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवणं हे स्वप्न होतं. आणि ते माझ्यासाठी काय अवघड नव्हतं. मी एखाद्या IT कंपनीमध्ये माझ्या स्वतःसाठी आणि कंपनीसाठी चांगलं काम करू शकले असतं. तर हेच स्वप्न होतं IT इंजिनियर होण्याचं. बरं, पण इंजिनिअरिंगला ज्यावेळेस तुम्ही गेलात, वडील मिलिटरीमध्ये होते, इंजिनिअरिंग तुमचं मला वाटतं पुण्यामध्येच झालं. हो. त्यावेळेस कधी असं वाटलं होतं की आपण कुठेतरी राजकीय पिंड, तुमची तर पार्श्वभूमी राजकीय नव्हती, कारण तुमचे वडील मिलिटरीमध्ये होते,
कधी वाटलं होतं आपण राजकारणात जाऊ? येस, डेफिनेटली. म्हणजे मला कधीच वाटलं नाही की मी पॉलिटिक्समध्ये जाईल. पण समाज सेवेची मला पहिल्यापासूनच आवड होती बिकॉज ऑफ माय फादर वॉज इन आर्मी. तर देशाविषयी एक वेगळाच आदर, देशभक्ती ही माझ्याकडे आहे असं मला नेहमीच वाटायचं की इतरांपेक्षा देशाविषयी प्रेम मला हे भरपूर आहे. आणि असं वाटलं नव्हतं की राजकारणामध्ये मी जाईल पुढे जाऊन. आता काय वाटतंय, राजकारणात आहात? हो, राजकारणात आता आहे, काम चालू आहे आणि माझे पती हजबंड शुभम यांचा मला चांगला सपोर्ट आहे. त्यामुळे मी चांगलं काम करते. नाही, नक्कीच. कारण आपण नेहमी एक म्हण ऐकत असतो की हं. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो. तसं इथं थोडंसं वाईस वर्सा उलटं आपल्याला म्हणावं लागेल या की डेफिनेटली. एका यशस्वी स्त्रीच्या मागे एका पुरुषाचा हात आहे. अर्थातच त्यांची साथ होती, आपण बोलताना पण Yes. तुम्ही हो. आधी सांगितलं त्यांची साथ होती म्हणून हे घडतंय. हो. आज आपण पाहतो की एक महिलांना रिझर्वेशन दिलंय, हं. परंतु ज्यावेळेस महिला त्या पदावरती जाते, हं. ऍक्च्युली प्रामाणिकपणे सांगा, तुम्ही सरपंच होतात, तुम्ही या सगळ्या गोष्टी जवळून पाहिल्या या. आणि आजही महाराष्ट्रामध्ये खूप महिला सरपंच आहेत किंवा हं. महिला प्रतिनिधी आहेत, हं. 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 विशेषतः महिला सरपंच. हो. खरंच त्यांना त्यांच्या मनाने काम करून देतात? म्हणजे मी तर ह्या मताशी सहमत आहे की आपल्या पतींनी अथवा आपल्या फॅमिलीमधल्या सदस्यांनी किंवा ग्रामस्थांनी यांनी आपल्याला साथ देणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. अर्थात. पण साथ दिली पाहिजे ती एका ठराविक लाईनपर्यंत, की म्हणजे तुम्ही महिला सरपंच असते आणि तिथे पतीचा वावर जास्त असतो, तर तुम्ही त्यांना मार्गदर्शन करा आणि त्यांना पुढे जाऊ द्यात. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हीच निर्णय घेण्याची काही आवश्यकता नाहीये. तर निर्णय हे त्यांनी घेतले पाहिजे. म्हणजे शुभमने मला देखील राजकारणाबद्दल जास्त काही माहिती नव्हती. इवन मी कोणती राजकीय सभा किंवा मीटिंग देखील अटेंड नव्हती केली. पण त्यांनी वेळोवेळी मला मार्गदर्शन केलं आणि ते नेहमी म्हणतात, समाजसेवा ही केवळ एक जबाबदारी नाहीये, तर ती एक संधी आहे लोकांसाठी चांगलं काम करण्याची. क्या बात. आणि ती संधी मला शुभमच्या माध्यमातून मिळाली, माझ्या कार्यगावामधील ग्रामस्थांच्या माध्यमातून ती संधी मला मिळाली. तर ते नेहमी बोलायचे की या सरपंच पदाचा उपयोग तुला कार्यगावमधील ग्रामस्थांसाठी कसा करता येईल त्याचा विचार कर. आणि 3-3.5 वर्ष मी सरपंच म्हणून काम केलं. तर सरपंच पदाच्या काळात ते नेहमी माझ्यासोबत उभे राहिले. गावाच्या विकासासाठी जे निर्णय घेतले त्यामध्ये शुभमने आणि गावामधील सर्व ग्रामस्थांनी, सदस्यांनी माझी साथ दिली. त्यामुळे मी चांगल्या प्रकारे काम करू शकले ॲज अ सरपंच म्हणून, असं मला वाटतं. त्यांची साथ होती येस, म्हणून तुम्ही काम करू डेफिनेटली. शकला. माझा प्रश्न असा होता की माझा रोख हा होता की बऱ्याच अशा सरपंच आहेत की त्यांना ग्रामपंचायत पर्यंत जाऊन दिलं जात नाही, त्यांचे पतीच सगळा कारभार सांभाळतात. बरोबर आहे. बट तुमच्या बाबतीत असं कधीच घडलं नाही? नाही, डेफिनेटली नाही. म्हणजे ज्यावेळेस इलेक्शन लढायचं होतं, तर त्यावेळेस मी शुभमला माझे काही विचार होते ते मांडले. म्हणजे ग्रामपंचायतमध्ये कोणती महिला ही ड्रेस घालून सुद्धा ॲज अ सरपंच म्हणून तिथे बसली नाही, गेली नाही. आणि अजून काही विचार होते, तर शुभमने ते सगळे विचार माझे ऐकून घेतले आणि त्यांना मान्यता दिली. म्हणजे तर म्हणजे त्यांनी मला शिकवलं आणि स्वतः निर्णय घ्यायला लावले, सपोर्ट केला. त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय होती? नाही, पॉलिटिकल बॅकग्राऊंड हे त्यांना पण काहीच नाही. आमच्या म्हणजे दोन्ही पण दोन्ही फॅमिलीला पॉलिटिकल बॅकग्राऊंड नव्हतं. तरी कारेगाव सारख्या ग्रामपंचायत मध्ये सरपंच म्हणून तुम्ही बसणं ही खूप मोठी गोष्ट आहे. हो. कसं शक्य झालं? हे शक्य झालं ते कार्यगावमधील सर्व ग्रामस्थांनी मला साथ दिली. आणि मी सदस्य म्हणून फक्त निवडून येऊन मला राहायचं नव्हतं. तर मी सांगितलं शुभमला की ठीक आहे, निवडणूक लढवायची आहे, पण मला सदस्य नाही व्हायचं, तर मला सरपंच व्हायचं आहे. नाव इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी की कसं करायचं, काय करायचं ते पहा. कारण सरपंच म्हणून मी गावासाठी चांगलं काम करू शकते, चांगले निर्णय घेऊ शकते असं मला वाटत होतं. आणि ती संधी मला कारेगावमधील सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून आणि शुभमनी दिली. नक्कीच एक महिला ज्यावेळेस सरपंच असते त्यावेळेस तिने स्वतःने पुढे यायला हवं, की तिला कोणी पुढे नाही घेऊन गेलं पाहिजे, ती स्वतः पुढे आली पाहिजे, तिने स्वतः पुढे येऊन आपले निर्णय घेतले पाहिजे. अगदी अगदी बरोबर. पण ह्या सगळ्या गोष्टी होत असताना अजूनही महाराष्ट्र हे मान्य करायला तयार नाही की तुम्ही माझे सरपंच आहेत.
सोशल मीडियावरती तुम्हाला ज्यावेळेस पाहतात हम्म. अजूनही त्यांना वाटतं तुम्ही सरपंचच आहात. काय भविष्याची वाटचाल कशी? भविष्याची वाटचाल ही जनतेच्या हातात असते आणि काम करण्याची इच्छा ही मला आहे. आणि नक्कीच जिथे संधी मिळेल तिथे मी काम करेल. सरपंच पदानंतर माझ्या कार्याची दखल मी सरपंच पदाच्या काळात जे काही काम केलं तर त्याची दखल आदरणीय खासदार सुनेत्रा वहिनी पवार, महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी घेतली आणि मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवती कार्याध्यक्ष पदाची संधी दिली आणि मी आता युवती कार्याध्यक्ष म्हणून महाराष्ट्रातील युवतींच्या समस्या सोडवण्यासाठी कार्य करत आहे आणि येणाऱ्या काळात जी काही मला संधी भेटेल समाजासाठी काम करण्याची तर मला नक्कीच आवडेल. नाही, अर्थातच तुमचं काम पाहिलं म्हणून तुम्हाला ती संधी मिळाली. तुमचे काही व्हिडिओ पाहत होतो मी, त्याच्या खाली कमेंट्स होत्या भावी आमदार. कधी विचार केला? डेफिनेटली म्हणजे प्रत्येकाला वाटतं की आपण ज्या फील्डमध्ये आहे तिथे टॉपचं असावं, तसं मलाही वाटतं. इच्छा आहे पण पाहू स्टेप बाय स्टेप, जसं लकमध्ये असेल आणि जसं जनता ठरवेल तशा गोष्टी जनतेने तर नक्कीच तुम्हाला होईल. डोक्यावर घेतलेलं आहे. जनतेने तुम्हाला डोक्यावर घेतलेलं आहे, फक्त तुमची इच्छाशक्ती पाहिजे आता. हो, इच्छा तर आहे डेफिनेटली, म्हणजे प्रत्येकाचीच असते. तशी माझी देखील आहे की मी ज्या फील्डमध्ये आहे तिथे टॉपची पोस्ट मला भेटावी आणि ज्यावेळेस आपल्याकडे राजकारणामध्ये एखादं पद असतं तेव्हा समाजसेवा करायला अधिक चांगल्या पद्धतीने मिळते. पद असल्यानंतर आपण अधिक चांगल्या प्रकारे समाजसेवा करू शकतो. त्यामुळे डेफिनेटली एक चांगलं पद असणं देखील तितकंच महत्वाचं आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर. थोडंसं पुन्हा मागे जाऊयात आपण. Sure. ग्रामपंचायत सरपंच म्हणून ज्यावेळेस तुमची निवड झाली, तुम्ही सरपंच झालात आणि सरपंच झाल्याच्या नंतर तुम्ही बरीच कामं केली, म्हणजे जवळपास Yes. 100 कोटीची कामं तुम्ही केली की जे एका तालुक्यामध्ये सुद्धा होत नाहीत. अर्थात तुमची ग्रामपंचायत मोठी आहे, MIDC आहे. पाण्याचा सगळ्यात मोठा प्रश्न होता आणि तो तुम्ही सोडवला. काय अडचणी होत्या आणि कशा त्या अडचणी दूर केल्या? मी सरपंच झाल्यानंतर कारेगावमधील ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यावेळेस मला जाणवलं की पाण्याची खूप मोठी समस्या आहे. त्यानंतर महाराष्ट्र जलजीवन मिशन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्वात मोठी वैयक्तिक नळ पाणी पुरवठा योजना ही कारेगावमध्ये राबवून मी गावाला पाण्याच्या समस्येमधून मुक्त केलं आणि आनंद वाटतो की ती वैयक्तिक नळ पाणी पुरवठा योजना आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठी पाणी योजना ही माझ्या कारेगावमध्ये झाली. तर निश्चित या गोष्टीचा खूप आनंद आहे. क्या बात आहे. आणि त्याच्यासोबत तुम्ही सोलर प्लॅन्ट पण उभा केला. तुमच्या ग्रामपंचायतमधल्या सगळ्या इमारती ह्या तुम्ही सोलरवरती चालवताय. ही कन्सेप्ट कशी सुचली? हो, म्हणजे कन्सेप्ट सुचत गेल्या मला आणि आधी काही ठरलेल्या गोष्टी होत्या माझ्या की गावामध्ये हे करायचं ते करायचं आणि काम करताना काही कॉन्सेप्ट ह्या देखील सुचल्या. त्याच्यामध्ये गावामध्ये जेवढ्या शासकीय इमारती आहेत त्याच्यामध्ये ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, प्राथमिक शाळा, अंगणवाडी, स्ट्रीट लाईट्स, स्मशानभूमी, ह्या सगळ्या शासकीय इमारती ह्या 100% सोलरवर चालतात. अच्छा. तुम्ही वायफाय पण फ्री दिलंय. येस. त्याच्यानंतर कॅमेरे पण तुम्ही लावले, म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने तुम्ही एकदम तत्पर आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट करण्यामागे माझा काहीतरी हेतू होता आणि काही किस्से देखील होते, मला तर शेअर करायला आवडेल. की गावामध्ये स्ट्रीट लाईट लावल्या त्याबद्दल एक किस्सा आहे. म्हणजे मला त्यावेळेस मी सरपंच नव्हते किंवा म्हणजे पॉलिटिक्समध्ये येण्याचं असं काही ठरलेलं नव्हतं. ॲक्च्युली शुभम आणि मी हायवेवरनं चाललेलं होतं. तर मला असं वाटलं की कारेगाव ग्रामपंचायतला एवढ्या मोठ्या प्रमाणात टॅक्स येतो, आर्थिकदृष्ट्या कॅपेबल ग्रामपंचायत असताना देखील गावामध्ये सुशोभीकरण हे काहीच नव्हतं. तर आय सेड टू शुभम की मी सरपंच असते तर मी गावामध्ये स्ट्रीट लाईट्स लावल्या असत्या, मी हे केलं असतं, ते केलं असतं. हो, आणि त्यानंतर हार्डली 1 वर्षाने मला सरपंच पदी मी विराजमान झाले, मला संधी मिळाली आणि त्यानंतर मी पहिलं काम केलं असेल तर गावामध्ये आपल्या भारत ध्वजामध्ये जे 3 कलर आहेत तर त्या 3 कलरचे पोल कस्टम करून येणाऱ्या जाणाऱ्या हायवेवरच्या प्रवाशांच्या डोळ्याला त्रास होऊ नये ह्या गोष्टींचा देखील विचार केला आणि स्ट्रीट पोल गावामध्ये लावले. त्यामुळे गावाच्या सुशोभीकरणात देखील भर पडली आणि माझे स्वप्न सत्यात उतरलं. आणि जी देशभक्ती होती ती पण जागी झाली. तुम्ही
तुमच्या ग्रामपंचायतमध्ये 150 मीटर नाही, मला वाटतं 50 मीटर 150 मीटर उंचीचा. अच्छा, 150 मीटर उंचीचा ध्वज उभा केलाय. काय ती संकल्पना कशी सुचली? हो, ॲक्च्युली माझे वडील हे आर्मीमध्ये होते. ॲज अ कॅप्टन त्यांनी 28 वर्ष देश सेवा केली. ज्यावेळेस राष्ट्रीय सण असायचे शाळेमध्ये असताना, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, तर त्यावेळेस आपण ध्वजाला सलामी देतो. तर सलामी देताना मला माझे अश्रू अनावर व्हायचे आणि मला खूप अभिमान वाटायचा की माझे वडील हे आर्मीमध्ये आहे, देशाची सेवा करत आहे. त्यावेळेस एवढी भेट पण नव्हती होत. हार्डली वर्षातून 2-3 वेळा माझे वडील हे घरी असायचे सुट्टीला आणि नेहमी असं वाटायचं की इतरांपेक्षा देशभक्ती ही माझ्याकडे खूप जास्त आहे. मे बी माझ्या ब्लडमध्येच देशभक्ती आहे, समाजासाठी चांगलं काम करण्याची इच्छा आहे. आणि त्या ध्वजाकडे पाहिलं तर ह्या सगळ्या गोष्टी फ्लॅशबॅक व्हायच्या माझ्या डोळ्यासमोर आणि त्यामुळेच मी गावामध्ये भारतध्वज उभारला की जेणेकरून आपल्या भारतीय नागरिकाच्या प्रत्येकाच्या मनात देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मता ही टिकून राहावी. आणि आपला राष्ट्रीय ध्वज हा स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि समृद्धीचे प्रतीक आहे, जेणेकरून प्रत्येकाच्या मनात राष्ट्रीय एकात्मता ही जागरूक राहील. क्या बात आहे. तुमच्या विचारांवरूनच खरं तर तुमची देशभक्ती लक्षात येते. पण या गोष्टीला पण विरोध झाला असं ऐकलं होतं. हा, विरोध तर झाला. विरोध, राजकारण म्हटलं का विरोधाचा भाग हा असतोच, परंतु विरोध डावलूनच आपल्याला गोष्टी करायच्या असतात. आणि असं होतं ज्यावेळेस आपण वेगळं आणि चांगलं काम करतो त्यावेळेस विरोध हा जास्त होतो. येस, परंतु मी प्रत्येक विरोधाकडे किंवा एखाद्या समस्या आली तर त्याकडे एक संधी म्हणून पाहते आणि डेफिनेटली त्यातून मला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. नक्कीच नक्कीच. तुम्ही सांगितलं की तुमची पहिलीच निवडणूक होती, तुम्हाला काय माहित नव्हतं. ज्यावेळेस निवडणुकीच्या आधी आपल्याला माहिती की सभा असतात, कॉर्नर सभा असतात, मीटिंग्स असतात, कसं फेस केलं? मी सगळं एन्जॉय केलं. क्या बात आहे. म्हणजे ॲक्च्युली आम्ही गावामध्ये नव्हतो राहायला. माझ्या लग्नानंतर आम्ही शिरूरला राहत होतो, तिथून जवळच कारेगाव आहे. आणि तर गावामधल्या ग्रामस्थांसोबत माझं एवढं कम्युनिकेशन नव्हतं. तर मी ज्यावेळेस निवडणूक लढवायचं ठरवलं तर त्यावेळेस गावात आले. म्हणजे ऑलरेडी ऑब्व्हियसली शुभमचं आणि फॅमिलीचं सगळ्यांचं ग्रामस्थांबरोबर संवाद होता, एक रिलेशन चांगलं होतं, कारण ते पहिल्यापासूनच समाजसेवा करत होते. पण मी इलेक्शन लढवायचं ठरवल्यानंतर गावात आले तर त्यावेळेस मला समजलं की माझ्या भावकीमधल्या लोकांची इच्छा आहे की मी उमेदवारी अर्ज भरावं आणि ग्रामस्थांची देखील मला साथ होती आणि उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर मग प्रचार सुरू झाला, कॉर्नर सभा चालू झाल्या. तर त्या सभेमध्येच मला लोकांनी खूप म्हणजे इन्स्पायर केलं की त्यांना पाहायचं होतं मला सरपंच म्हणून, सदस्य म्हणून. आणि डेफिनेटली त्यांना विश्वास असेल की माझ्या माध्यमातून चांगलं काम हे गावासाठी होईल. पण एक वेगळा अनुभव होता. भाषण वगैरे करत होता? नाही, कधीच नाही. गावातून असं, कारण आपल्याकडे जनरली काय होतं की महिला कितीही मोठ्या स्थानावरती असल्या तर एक साशंक नजरेने पाहिलं जातं, यांच्याकडून होईल का. म्हणजे आज महिला आपल्या अंतराळात पण जातात, विमान चालवतात, रेल्वे चालवतात, बस चालवतात, कार चालवतात. पण त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. पण राजकारणात महिलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. यांना जमणार आहे का. म्हणजे अर्थात अजूनही ग्रामीण भागामध्ये एखाद्या महिलेने एखादं मत मांडलं तर त्या मताचा एवढा आदर केला जात नाही किंवा त्या मताकडे दुर्लक्ष केलं जातं. तुम्ही तर सरपंच बनायचं चाललं होतं, काय लोकांच्या प्रतिक्रिया येत होत्या? नाही, प्रतिक्रिया तर मला चांगल्याच येत होत्या, कारण ग्रामस्थांची इच्छा होती, त्यांना मी कॅपेबल वाटत असेल आणि शुभमची मला भक्कम साथ होती, त्यांचा पाठिंबा होता. आणि मला नेहमी वाटतं की राजकारण हे फक्त सत्तेसाठी नसते, तर त्या लोकांच्या कल्याणासाठी असते, लोकसेवेसाठी असते आणि हेच ध्येय घेऊन मी राजकारणात आले. बरोबर. पण याच लोकांनी तुम्हाला हायकोर्टापर्यंत जायला भाग पाडलं. या डेफिनेटली ह्या विरोधकांचं काम होतं, त्यांनी ते केलं. पण त्याच्या माध्यमातून मला महसूल खात्याबद्दल माहिती भेटली, शिकायला मिळालं. त्या गोष्टीकडे सुद्धा मी एक पॉझिटिव्ह वेनेच पाहते. ठीक आहे, विरोधक
हक्कांचं काम विरोध तर असतं, विरोध असणारच. करायचं. बरोबर. पण ठीक आहे, त्या गोष्टीतून सुद्धा मला खूप शिकायला मिळालं. आणि 3 वर्षात मी 3 वेळा सरपंच झाले, 3 वेळा गुलाल उधळला. कसा तो? तर माझ्या साईडने निकाल लागत गेले. अच्छा. येस, म्हणजे ऍक्च्युली काय आहे, कारेगावमधील 80% क्षेत्र हे गायरान क्षेत्र आहे. तर पुरातन काळापासून लोक त्या क्षेत्रामध्ये राहत आलेले आहेत आणि माझ्यावरती आणि माझ्याबरोबरच्या काही सदस्यांवरती अतिक्रमण केल्याबाबत केस दाखल केली होती. बरं. परंतु तिथे माझे ग्रामस्थ राहायला आहेत. उद्या त्यांनी ते राहणार कुठे, हा प्रश्न मला पडत होता. तर हा म्हणजे विजय माझा नसून कारेगावमधील माझ्या सर्व ग्रामस्थांचा होता, ज्यावेळेस केसचा निकाल माझ्या बाजूने लागला आणि सगळ्यांनी आनंद व्यक्त केला. बरोबर. म्हणजे तीही केस तुम्ही गावकऱ्यांसाठीच अंगावर घेतली. येस, डेफिनेटली. म्हणजे जे काय होणार होतं ते गावकऱ्यांसाठी. येस, हो, नक्कीच. कारण त्याच्यासाठी लोकवस्ती होती तिथे. बरोबर. कारण तुम्ही लोकांचा विचार करत होता आणि हा सगळ्यात मोठा त्याग होता. कदाचित हायकोर्टचा जर डिसिजन तुमच्या विरोधात लागला असता, तुमचं सरपंच पद किंवा तुमचं सदस्यत्व रद्द झालं तेही लोकांसाठीच झालं असतं. अर्थात तुमच्याकडे मोठी MIDC आहे, जवळपास 450च्या आसपास कंपन्या तुमच्याकडे आहेत. आकडा कदाचित मागे पुढे असेल, परंतु तेवढ्या कंपन्या तुमच्याकडे आहेत. हँडल करणं एवढं सोपं होतं? नो, इट्स नॉट इझी. ज्यावेळेस मी सरपंच झाले त्यावेळेस फक्त 250 कंपन्यांची नोंद ही ग्रामपंचायतमध्ये केलेली होती. त्यानंतर आम्ही बाकीच्या कंपन्यांची नोंद ही ग्रामपंचायतमध्ये करून घेतली, जेणेकरून टॅक्स त्या प्रमाणात आपल्याला येईन. आणि कारेगाव ग्रामपंचायतचा अकाउंट बॅलन्स हा 0 होता सुरुवातीला. येस येस. तर सुरुवात ही शून्यापासून केली. सगळ्या ग्रामपंचायतच्या कंपन्यांच्या नोंदी घातल्या ग्रामपंचायतमध्ये, टॅक्स गोळा केला आणि मग कामाला सुरुवात केली. क्या बात आहे. म्हणजे सुरुवात शून्यातून आहे. येस. राजकारणाचा तुम्हाला काहीच माहिती नव्हती? नो. सासरकडे पण राजकारणाची माहिती नव्हती आणि ग्रामपंचायत पण 0 होती. त्याच्यातून तुम्ही सगळे हे उभं केलं आणि आज सोशल मीडियावरती लाखो फॉलोअर्स तुमचे आहेत. हे झालं गावगाडा. घरात सरपंच म्हणून राहतात. ऍक्च्युली म्हणजे हे पर्सनल लाईफ, पॉलिटिकल लाईफ वेगळी आहे. पण सरपंचपेक्षा पण चांगलं मी घरात राहते, कारण माझी फॅमिली खूप सपोर्टिव्ह आहे. प्रत्येक गोष्टीत शुभमचा आणि माझ्या फॅमिलीचा हा मला सपोर्ट असतो. त्याच्यामुळे सरपंच पदापेक्षाही चांगलं मी राहते घरात. शुभम सरांचं खूप नाव घेतलं तुम्ही. असं कधी होत होतं की ग्रामपंचायतसाठी किंवा गावासाठी एखादा डिसिजन घ्यायचा आहे आणि दोघांमध्ये मतभेद होत होते? मतभेद नाही, विचार कधी वेगळे असायचे, परंतु त्यामधून आम्ही योग्य काय असेल गावासाठी याचा विचार करायचो आणि त्यातून नक्कीच मार्ग निघायचा. नक्कीच. तुम्ही सगळ्या तुमच्या ओळखी सांगितल्या, परंतु तुम्ही एक समाजसेविका देखील आहात. हे काम सुद्धा तुमचं समाजसेवेचंच आहे. आता तुम्ही राष्ट्रवादीचं काम करताय, आता तुम्ही समाजसेवा पण करताय. काय फ्युचर प्लॅन काय आहे तुमचे? फ्युचर प्लॅन समाजसेवा आहे, राजकारण करायचं आहे. एक राजकीय नेता म्हणून समाजासाठी कार्य करायला मला आवडेल, की जेणेकरून समाजातील लोकांच्या की समस्या ह्या लवकर मला सोडवता येईल. त्यामुळे एक पॉवर असणं, पद असणं इम्पॉर्टंट आहे. अच्छा. बरेच आम्ही पाहतो की काही सरपंचांची नाव आहेत, त्यांना आदर्श सरपंच पुरस्कार मिळतो, वेगवेगळे पुरस्कार मिळतात. तुम्ही एवढी कामं केली, तुम्हाला कधी पुरस्कार नाही मिळाला? मला खूप माध्यमांतून पुरस्कारासाठी गोष्टी माझ्याकडे आल्या होत्या, ते अप्रोच झाले होते माझ्याकडे, परंतु ते पेड असतात. तर मला आदर्श सरपंच नव्हतं व्हायचं. म्हणजे प्रत्येकाला वाटतं की आपला आदर्श घ्यावा, डेफिनेटली मला पण वाटलं, परंतु त्या अवॉर्डकडे पाहताना मला पुढे जाऊन अशी जाणीव होईल की मी हा पैसे देऊन विकत आणलाय, मी परचेस केलाय. तर मला लोकांसाठी काम करायचं होतं आणि लोकांच्या मनात राहायचं होतं, की आदर्श बनून नव्हे तर एक लोकांच्या मनात वेगळी इमेज माझी निर्माण करायची होती. म्हणून मी कधी तो अवॉर्ड परचेस नाही केला किंवा आदर्श सरपंच पुरस्काराचा एकही अवॉर्ड माझ्याकडे नाहीये. क्या बात आहे. म्हणजे तुम्हाला आदर्शपेक्षा लोकप्रिय सरपंच बनायचं होतं आणि त्या अर्थात तुम्ही बनलात. पण सोशल मीडियावरती तुमच्या खूप रील्स असतात
आणि लाखो व्ह्यूज त्याला असतात, काही मिलियन्समध्ये व्ह्यूज त्याला असतात. काय त्याच्याकडे पाहून एक वेगळी एनर्जी मिळते डेफिनेटली. लोकांचे जे आशीर्वाद आणि प्रेम मला भेटतं, तर मी महाराष्ट्रातील जनतेचे खरंच वास्तव कट्टाच्या माध्यमातून आभार मानेल की तुम्ही मला एवढा आशीर्वाद देताय आणि येणाऱ्या काळात देखील तुमचे आशीर्वाद असेच माझ्यासोबत राहू द्यात, की त्यांच्या माध्यमातून मला एक वेगळी ताकद मिळते, कॉन्फिडन्स येतो समाजकार्य आणि राजकारणामध्ये काम करण्याचा. मी खूप ग्रेटफुल आहे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची. क्या बात आहे. बरं, यापुढे तुम्ही कामं करतच राहणार आहे. खरं तर तुमचा सोशल मीडियावर तुमचा प्रवास पाहायला मिळत होता आणि एकदा कुणी सोशल मीडियावरती जर फेमस झालं तर त्यांच्याकडे वृत्तवाहिन्या असतील किंवा आमच्यासारखे काही यूट्यूब चॅनल्स असतात, ते अप्रोच व्हायला सुरुवात करतात. याच्या आधी भरपूर फोन तुम्हाला आलेच असतील, कधी कुठे व्यक्त झाला? नाही, भरपूर माध्यमातून कॉल्स आले की इंटरव्ह्यू देण्यासाठी, परंतु मला वास्तव कट्टा हा बेस्ट वाटला की जेणेकरून मी केलेली कामे हे व्यवस्थितरित्या जनतेपर्यंत पोहोचले जाईल. दॅट्स वाय आय सिलेक्टेड युअर वास्तव कट्टा. थँक्यू. माझं असं मत राहील की भविष्यामध्ये तुम्हाला चॅनल वेगवेगळे अप्रोच होतीलच, पण तुम्ही तिथेही जाऊन व्यक्त झालं पाहिजेत. याचं कारण हे की ज्यावेळेस तुम्ही एखादी समाजसेवा करत असता, ती जर कुणाला दिसली नाही तर कदाचित लोकांच्या मनामध्ये त्या भावना जागृत होत नाहीत. आज आपण पाहतो की छावा मूवी खूप जोरात चालू आहे. बरोबर. दुर्दैवाची गोष्ट ही आहे की आपल्या 90% जनतेला इतिहास माहीत नाहीये, परंतु तो छावा मूवी पाहिल्याच्या नंतर बरेच लोक ते जाणून घ्यायची त्यांची उत्सुकता वाढली. त्याच प्रकारे तुम्ही जर लोकांसमोर आलात, तुमचं काम जर पाहिलं, तर कदाचित मी म्हणेल खूप नाही पण 1% जरी महिला तुमच्या कामातून प्रेरित झाल्या आणि कुठंतरी मी देखील असं करू शकते असं जर विचार त्यांच्या मनात आला तर तुमचं काम सार्थकी लागलं असं होईल. कारण आज आपण पाहतो की आम्ही वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतो आणि त्या अधिकाऱ्यांच्या मुलाखती पाहूनच लोक प्रेरित होतात आणि विद्यार्थी प्रेरित होतात आणि म्हणतात की नाही मीही असाच अधिकारी होईल. का तर त्याच्यासमोर तो अधिकारी गेला, त्यांनी त्याचा प्रवास सांगितला आणि तुमचं जे काही देशप्रेम आहे, तुम्ही ज्या स्ट्रीट लाईट वरती तिरंगा किंवा तुम्ही 150 मीटर उंचीचा तिरंगा, त्यालाही तुम्हाला विरोध झाला, तो विरोध डावलून तुम्ही तो तिरंगा, त्याच्यातून तुमचं देशप्रेम, खूप मोठी गोष्ट घडत नाही त्याच्यातून. ते काय तुम्हाला उत्पन्नाचा सोर्स नाही, काही नाही, परंतु एक देशभक्ती जागृत करण्यासाठी ते खूप मोठं माध्यम आहे. निश्चितच ह्या गोष्टींमुळे खरं तर तुमची समाजसेवा, तुमचं काम हे खरंच जोखण्यासारखं आहे. हे सगळं चांगलं वाटतं. हे काम करत असताना अडचणी काय येतात? काम करत असताना अडचणी आणि अडथळे हे अनेक येतात, पण मी म्हटलं त्याप्रमाणे मी प्रत्येक अडचणी आणि अडथळ्याकडे एक संधी म्हणून पाहते आणि त्यामुळे यशाचा मार्ग हा सोपा होतो. आणि मला सांगायला आवडेल, आपण महाराष्ट्र राज्यात राहतो आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा घेऊन मी माझं प्रत्येक कार्य करते. आणि ज्यावेळेस मला काय अडचणी येतात त्यावेळेस मी महाराजांच्या मूर्तीचं स्मरण करते आणि महाराजांचे विचार हे मला प्रेरणा देऊन जातात. तुमचा शत्रू कोणीही असो, कितीही मोठा असो, कितीही बलवान असो, त्याला बिनधास्त सामोरे जायचे आणि विजय हासिल करायचा. म्हणजे महाराजांचे विचार ह्या पिढीसाठी नव्हे तर पुढील लाखो पिढ्यांसाठी हे प्रेरणादायी आहेत. त्यामुळे मला माझ्या समस्यांवरती मार्ग हा लवकर मिळतो. नक्कीच, कारण अडचणी येतच असतात, अडचणी प्रत्येकाला असतात आणि अडचणी जर नाही आल्या तर तुम्ही यशाकडे चाललात असं म्हणून जमणार नाही. त्या अडचणींवरती मात करत गेलात म्हणून आज तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला ओळखतंय. आणि कारेगाव ही जरी नावाला ग्रामपंचायत असली, तुमच्यासाठी ती ग्रामपंचायत असेल, पण आमच्यासाठी खूप मोठं काहीतरी आहे ते. कारण आम्ही ग्रामपंचायत पाहिलेली असती 2000, 5000, 7000, 10,000 लोकसंख्येची ग्रामपंचायत पाहिलेली असते, पण लाखो लोकांची ग्रामपंचायत तुम्ही चालवताय. त्याच्यामध्ये परप्रांतीय लोक सुद्धा तिथं MIDC मुळे येतात. त्यांना हँडल करणं, त्यांचा राहण्याचा, पाण्याचा, खाण्याचा सगळाच प्रश्न एक ग्रामपंचायत आणि एक पालक म्हणून तुम्हाला तो पाहावा लागतो. आपण ही सिरीज चालवतोय महिला दिनानिमित्त. सौभाग्याची गोष्ट ही आहे की जे 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये चालू आहे, त्याच्या अध्यक्षा देखील एक महिला आहेत आणि आज आपण ही सिरीज घेतोय. काय सल्ला द्याल या महिला दिनाच्या निमित्ताने तुम्ही महिलांना?
आज महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहे. त्यामध्ये कला, विज्ञान, तंत्रज्ञान, क्रीडा, राजकारण, समाजसेवा प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी त्यांचं कर्तव्य हे सिद्ध केलेलं आहे. परंतु मला असं वाटतं महिलांनी उद्योग व्यवसायामध्ये आणि राजकारणामध्ये पुढं आलं पाहिजे. त्यांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे, स्वतःवर प्रेम केलं पाहिजे आणि आय कॅन डू दिस, मी हे करू शकते, ही सकारात्मक बाब त्यांना समजली पाहिजे. नक्कीच. आणि अशा फॅमिली आहेत की जसं मी वारंवार त्याच्यात उल्लेख केला की महिला सरपंच असतात, परंतु कारभार हा त्यांची फॅमिली किंवा त्यांचे पती सांभाळत असतात. आणि अशा कित्येक महिला आहेत, त्यांना या पिंजऱ्यातून बाहेर पडायचंय. फक्त राजकारण म्हणूनच नाही, सरपंच म्हणूनच नाही, खूप क्षेत्र आहेत वेगवेगळे, त्यांच्याकडे खूप कला आहेत. कोणी इंजिनियर आहे, कोणी डॉक्टर आहेत, तरीही त्या घरात बसून आहेत. कुणाकडे वेगवेगळ्या कला आहेत, त्या घरात आहेत. कोणी गायन करतंय, पण त्या घरात आहेत. त्यांना घरातून ते स्वातंत्र्य नाही बाहेर पडायला. म्हणजे अजूनही त्या पारतंत्र्यात जगतात. आपण जरी स्वातंत्र्य दिन साजरा करत असलो तरी महिला अजूनही पारतंत्र्यात आहेत. काय सांगाल तुम्ही, त्यांच्या कुटुंबाला काय सल्ला द्या? मी कुटुंबाला सल्ला देण्यापेक्षा मला त्यांना सल्ला द्यायला आवडेल. आपल्याला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, जी गोष्ट आपण चांगल्या प्रकारे करू शकतो, तर ती गोष्ट करण्यासाठी आपल्याला घरच्यांना कसं विश्वासात घेता येईल, घरच्यांची कशी साथ मिळेल, याचा विचार महिलांनी केला पाहिजे. आणि मला नाही वाटत जर आपण घरच्यांना योग्य प्रकारे सांगितलं, माहिती दिली, तर घरचे आपल्याला त्या गोष्टीबाबत विरोध करतील. कारण आपले आई वडील, सासू सासरे, हजबंड, आपले भाऊ जे काही आपल्यासाठी निर्णय घेतात, तर त्यापेक्षा चांगला निर्णय मला नाही वाटत कोणी घेऊ शकतो. त्यामुळे आपण आपल्या कुटुंबाला विश्वासात घेऊन निर्णय घेतले पाहिजे. नक्कीच. मॅडम, खरं तर हे जे सल्ले आहेत हे त्या महिलांनी आणि त्यांच्या पालकांनी देखील किंवा त्यांच्या कुटुंबाने निश्चित याचा विचार कुठेतरी करणं गरजेचं आहे. कारण एक महिला जरी असली तरी तीच आपल्या कुटुंबाचाच एक भाग असते. ज्यावेळेस आज तुम्ही सरपंच आहात, तुमच्या कुटुंबाला तुम्ही केलेल्या कामाचा निश्चित अभिमान वाटत असेल, तर ज्या महिला कोणी अधिकारी होतात किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात जातात, अभिमान त्यांना वाटतो. परंतु तो अभिमान वाटण्यासाठी त्या कुटुंबाची पण तेवढीच जबाबदारी असते की त्यांना सपोर्ट करणं. दुर्दैव हे आहे की खूप ठिकाणी ते होत नाही. तुमच्यासारख्या काही महिला आहेत, त्यांना सपोर्ट मिळतो, म्हणून आज तुम्ही या ठिकाणी आहेत. निश्चितच ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आपण पाहतो की कित्येक महिला खचून गेलेल्या असतात. आपण पाहतो की महिला सुसाईड करत असतात, कुठेतरी त्यांना अडचणी असतात, कुठेतरी त्या नैराश्यात गेलेल्या असतात. एक त्यांना मेसेज देण्यासाठी तुमच्या आयुष्यात असं कधी काही घडलंय का की बाबा तुम्ही नैराश्यात गेला पण त्याच्यात तुम्ही बाहेर पडला? नैराश्यात नाही म्हणता येणार, पण डाऊनफॉल हा प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतो. मी सरपंच झाले आणि त्यानंतर 8 दिवसातच मला नोटीस आली की केस केल्याबाबत. आणि त्यावेळेस भीती वाटत होती की एवढी मोठी जबाबदारी माझ्यावरती आहे, लोकांच्या एवढ्या अपेक्षा आहेत आणि मला स्वतः चांगलं काम करायचं होतं की नंतर मी केलेल्या कामाचा अभिमान वाटला पाहिजे आणि संपूर्ण गावाला देखील वाटला पाहिजे. तर त्यावेळेस थोडं नैराश्य मला जाणवलं, परंतु ठीक आहे, त्या अडचणींवर मात केला आणि पुढे गेले. अर्थातच कदाचित तुम्ही त्याच 8 दिवसात त्याच अडचणींना जर खचून गेला असतात आणि तुम्ही जर क्विट केलं असतं किंवा माघार घेतली असती, तर कदाचित आज आपली ही मुलाखत झाली नसती. अर्थात तुमचं कार्य किती चांगलं आहे, तुमचे विचार किती चांगले आहेत, हे फक्त तुमच्या मनात असून चालणार नाही, ते समोर दिसले म्हणून आम्ही तुम्हाला इन्व्हाइट केलं आणि तुम्ही वास्तव कट्ट्यावरती आलात. खरं तर महिला दिनानिमित्त तुम्ही जे काही बहुमूल्य असे सल्ले दिले आणि तुमचा प्रवास पाहून अनेक महिला प्रेरित होऊ शकतील, त्यांना एक लढण्यासाठी ताकद मिळू शकेल. त्याच्यामुळे आपण वास्तव कट्ट्यावरती आलात आणि आमच्यासोबत चर्चा केली, आमच्यासोबत गप्पा मारल्या, त्याबद्दल आपलं खूप खूप आभार आणि तुम्हाला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. जसं लोकांचं तुमच्यावर प्रेम आहे, आम्ही पाहतो कमेंट्समध्ये की भावी आमदार म्हणून त्यांना तुम्हाला पाहिजे, आम्हाला देखील तुम्हाला भावी आमदार म्हणून पाहायला आवडेल. निश्चितच आमदार झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा वास्तव कट्ट्यावरती याल, पण वेळ नक्की द्याल. शुअर, डेफिनेटली. थँक्यू सो मच.